साखरेचे भाव हे गेल्या काही दिवसात वरचेवर वाढताना दिसत आहे। 40 रुपये असणारी साखर आता 60 ते 70 रुपयांपर्यंत झाली। त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरड आता गोडव्याशिवाय मोडताना दिसते। अशा त्याचा फटका आहे तो पंढरपूरला सुद्धा बसलाय। आपण पंढरपूरच्या या विठ्ठल मंदिर परिसरात आणि याच विठ्ठल मंदिर परिसरात जो विठ्ठलाचा प्रसाद म्हणून दर्शनानंतर सर्वसामान्य भाविक घेतो, त्यामध्ये साखरपुटाणा असेल, बस्तासा असेल, पेढा असेल, असे प्रसाद सर्वसामान्य भाविक घेऊन जातात। मात्र आता हाच विठ्ठलाचा प्रसाद महागण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे, कारण साखरेचा भाव वाढलाय। सगळा गोड प्रसाद आहे की ज्यामध्ये साखरेचा वापर होतो। आपल्यासोबत पंढरपूरचे स्थानिक व्यापारी आहेत कपिल देशपांडे। काय साखरेचे भाव वाढले, काय परिस्थिती आहे सध्या? साखर हा आम्हाला अत्यावश्यक घटक आहे, कारण काय कुठलाही पेढा, बर्फी, साखरपुटाणे, रेवडी किंवा खडी साखर हे बनवण्यासाठी साखर हा आम्हाला अत्यावश्यक घटक आहे। त्याचे भाव वाढल्यामुळे, तसेच दुधाचे भाव वाढल्यामुळे खव्याचे सुद्धा रेट वाढलेले आहेत। पेढा जो बनतो तो साखरेशिवाय बनणार नाही, त्यामुळे पर्यायानं भाववाढ करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही। भविष्यात असेच जर साखरेचे दर वाढत राहिले तर त्याचा परिणाम हा भाववाढीत होईल। आज किती भाव आहे? साखरेचा साधारण 72 ते 75 रुपये भाव आहे। पेढा आमचा 480 रुपये किलो सध्या आहे। भाववाढ जर करायची म्हणली किती टक्के होऊ शकते? साधारण 5 ते 10% भाववाढ ही होऊ शकते, कारण काय दुधाची रेट वाढल्यामुळे खव्याची सुद्धा रेट तेजी आहे आणि साखर त्यातच वाढत आहे। खरं तर या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाचा मोठा प्रश्न येतो की साखरपुटाणा असेल, चुरमुरा असेल, खडी साखर हा हे प्रसाद सर्वसामान्य भाविक घेऊन जातो। 30 ते जवळपास 60 ते 70 म्हणजे दुप्पट भावाच्या 75% घरात भाववाढ होते। अशात 10-15% भाववाढून परवडणार का? नाही, त्याचं अजून कॅल्क्युलेशन करावं लागेल, परंतु भाववाढ ही अटळ आहे। असेच दर जर वाढत राहिले तर भविष्यात भाववाढ ही अटळ आहे। तर भविष्यामध्ये विठ्ठलाच्या प्रसादाची भाववाढ आहे ही अटळ आहे, कारण साखरेचे भाव वाढतात। आपल्यासोबत काही भाविक सुद्धा आहेत, साखरेचा भाव वाढतोय। 40 रुपयाची साखर 70 रुपयाला चालली आहे आणि या सगळ्यामध्ये 40 रुपयाची साखर 70 रुपयाला चालली आहे। भाववाढ होते प्रसादाची। असं भाव वाढवला पाहिजे ना, वाढवणार ना काय? हा, साखर वाढते तेच बघते ना। खरंच आहे। काय सांगाल माऊली? काय साखरेचं दर भरून चढ वाढवण्याचं, ऊसाचं दर काय ना 28-29 रुपये देते ती, आणि साखर मात्र 60-70च्या आसपास गेली। प्रसाद मागला आता देवाचा प्रसाद नाही घ्यायचा। देवाचा प्रसाद मी घ्यायचं राहिलं, पण त्या करायची सुद्धा बंदी होणार आहे, आणि प्रसाद तर मुलकाचा महाग आहे। हा, खरं तर साखरेचा भाव वाढला, देवाचा प्रसाद घ्यायचा कसा हा मोठा प्रश्न आहे। मात्र एकीकडे भाववाढ असल्यामुळे व्यापाऱ्यांना मात्र 10 ते 15% वाढ करण्याशिवाय पर्याय शिल्लक नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।